गणामधून रोहिणी आबिटकर या विजयी झालेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये प्रकाश आबिटकर यांच्या भाऊजय या विजयी झालेल्या आहेत। पिंपळगाव गणामधून रोहिणी आबिटकर या विजयी झाल्या। जिल्हा परिषदेचा आपण हा महानिकाल पाहतोय। माढामध्ये टेंभुर्णी गटातून भाजपच्या अमृता वाघे विजयी झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची ही मोठी अपडेट आहे। टेंभुर्णी गटात भाजपचाच या ठिकाणी डंका पाहायला मिळतोय। अमृता वाघे या विजयी झाल्या। तर टेंभुर्णी गटामधून भाजपच्या अमृता वाघे विजयी झाल्या आहेत। माढामधून तर माढा टेंभुर्णी गटामधून भाजपच्या अमृता वाघे यांचा विजय। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर या निवडणुका एकूणच जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पुढची विधानसभेची गणितं यामधून ठरत असतात। तसंच मिनी मंत्रालय म्हणून देखील या निवडणुकांकडे पाहिलं जातं। वेंगुर्ला आडेली गणामधून अपक्ष नितीन मांजरेकर हे विजयी झाले। मोठी अपडेट आहे। परुळे गणातून शिंदेच्या सेनेचे सचिन देसाई देखील विजयी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हापण गणातून शिंदेच्या सेनेच्या यज्ञा साळगावकर या देखील विजयी झालेल्या आहेत। तर वेंगुर्ला आडेली गणामधून अपक्ष नितीन मांजरेकर हे विजयी झालेत। परुळे गटामधून तर सिंधुदुर्गामधला निकाल आपण पाहूयात। भाजप 18 जागा, शिवसेना 7 जागांवर आणि राष्ट्रवादीचं इथे काही वर्चस्व नाही किंवा अस्तित्व नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी देखील या ठिकाणी अस्तित्वात नाही, तर काँग्रेस देखील नाही आणि ठाकरेंची शिवसेना जी आहे ती या ठिकाणी खातंही उघडू शकली नाही। एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र राणे बंधूंनंतर तिथे भाजपचं वर्चस्व। रायगडमध्ये आपण पाहतो शिंदेची शिवसेना 5, राष्ट्रवादी 2। रत्नागिरीमध्ये आपण जर पाहिलं तर भाजप 2, शिवसेना 27 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 2। ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण थेट सिंधुदुर्गमध्ये जातोय। सिंधुदुर्गमधली परिस्थिती सध्या 18 जागांवरती भाजप आघाडी घेताना दिसतेय। शिंदेची शिवसेना 7 जागांवरती, तर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींना खातं उघडता आलेलं नाहीये। शिवाय ठाकरेंची शिवसेना देखील खातं उघडू शकलेली नाहीये। हे तीनही पक्ष सध्या शून्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेस देखील शून्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्गामध्ये भाजपचा झेंडा फडकलेला आहे। राणे बंधू ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजपमध्ये गेले त्यानंतर आता सिंधुदुर्गामध्ये भाजपचा झेंडा, तर लातूरमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मुसंडी मारली। काँग्रेस 9 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजपला पिछाडीवर टाकत या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस 9 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। 2017 मध्ये लातूरमधली सत्ता भाजपने खेचून घेतलेली होती आणि त्यानंतर काँग्रेसला या ठिकाणी पुन्हा संधी मिळते। तर सांगलीमध्ये भाजप 16 जागांवर, शिवसेना 4, राष्ट्रवादी 5 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10, काँग्रेस